आता बघा संध्याकाळच्या वाजलं 7:45 आणि बघा आता एवढा पाऊस यायला लागलाय. मस्त अशी मातीची सुगंध सुटली आणि आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणून आम्ही आवरलं होतं सगळ्यांनी. राजूने पण आवरलं होतं इकडं, ओमने पण, आणि ह्यांनी दोनदा झालं येतो येतो म्हणायचं आणि त्यांनीच आम्हाला आवरायला लावलं होतं बघा. तर कशाचं काय, आता 1 तास झालं येतो येतो म्हणतात, अजून तर यायचा काय तपास नाही बघा. आणि आता लागलाय पाऊस यायला. असं वाटतंय आता सगळे कपडे हे चेंज करून आपलं स्वयंपाकाला लावा पटकन बघा. आता ह्यांनी काय जेवण करून येतात काय काय माहिती. हे असंच असतं ह्यांचं दरबारीनं, आवरायला लावतात आणि तिकडंच लांब पास होतात. अर्धा तास 1 तास म्हणते आवर आवर आवर. आता मग मी काय करू, पप्पाने मला 2दा सांगितलं होतं फोन करून आवर पोरांचं म्हणून. मी आवर म्हणलं होतं, 2 वेळा झाला आवरायचं. खराब झालं की आवरतात लेकरं. तर सकाळपासून आभाळ होतं बघा आणि आता शेवटी पाऊस आलाच, यायला लागलाय. पहिल्यांदा एकाकीतच आला मोठा टिपका, आता थोडा बारीक यायला लागला. वामा खाली उतर. तर मस्त असं वातावरण झालंय. सकाळपासून थंडी पण लय वाजत होती, उकडत पण लय होतं आणि दुपारी थोडंसं ऊन पडलं होतं. सकाळपासून आभाळ होतं, हवा लागत होती बघा. रात्री ह्यांना यायला उशीर झाला बघा. मी ह्यांची वाट बघून काय तशी झोपले, स्वयंपाक पण केला नव्हता. मुलांनी तर जेवण केले ते आधी, ह्यांना पण एवढं काय भूक नव्हती. मग ह्यांनी आल्यावर परत आम्हाला बाहेर नेलं, जिकडं जायचं होतं तिकडं. उशीर झाला पावसामुळे, तिकडलं पटकन उरकून घेतलं बघा. तर असंच जायचं होतं, आम्ही काय म्हणलं नव्हतं, चलाच म्हणून ह्यांनीच म्हणलं नेहतं तिकडं उद्घाटनाला. तुम्ही तर बघितलं असं. पण परत आवरून लेकरं कंटाळी बसली तशीच. राधू झोपली, मी पण झोपली. ह्यांनी आल्या, मी जागीच होते पण झोपले, आली होती डोळ्यावरती झोपले. परत ह्यांनी आम्हाला 10 वाजता जेवायला नेलं. भूक नव्हती तरी पण नेलं. आधी म्हणलं होतं नेतो म्हणून, काय स्वयंपाक केला नव्हता. मग कंटाळून येऊन परत झोपलं बघा. तिथं पण एवढं काय घेतलं नाही. ह्यांनी छोटी रील घेतली आहे. तर आता मुलांना सुट्टी आज बघा. तर गुड फ्रायडे आहे काय असंच ना म्हणतात. हां, तर त्याची सुट्टी आहे. तर उद्या आहे शनिवार. तर उद्या राधूचं पेपर आहेत आणि विषय असं झालं की आज आहे जयंतीची यात्रा. तर कालच्यापासून भाऊ म्हणतात या तिकडं पाया पडून नाही जावा मुक्कामालाच्या म्हणतात. पण नाही म्हणलं, जमायचं नाही मुक्कामाला. उद्या पेपर चालू झाल्यात बघा राधूचं. तर ह्यांनी म्हणतात जाऊन पाया पडून येऊ. तर आता 1:45 वाजली या. तर सकाळी निघायचं होतं. ह्यांनी म्हणलं पटापटा आवर, कपडे धुतली, भांडे घासली, स्वयंपाक पण केला आणि सगळं काम पण आवरलं. फरशी सगळं पुसलं बघा, सगळं आवरलं इकडलं तिकडलं किचन हे. आणि थोडं दूध होतं शिल्लक, ते दही पण टाकले करायला. थांब दुर्गाचं पण आवरलं, फक्त कपडे चेंज करायचे आणि झुट्टा बांधायचा. ती छोटे केस असल्यामुळे सारखा ते झुट्टा सुटतोय केसांचा. अगं थांब की. आणि ह्यांनी आता आलं तर लगेच गेलं बाहेर जेवण करून. मला म्हणलं आवर, अजून पण म्हणतात आवर जायचंय. तर मी काय आवरत नसते बघा. ह्यांनी जेव्हा गाडी बस म्हणते ना तेव्हा साडी घालायची, तोपर्यंत घालायची नाही. तो का वडते बैल वाढल्याशिवाय, मला बैल वाढल्यासारखं का वडते या. मी काय व्हिडिओ एडिट करणार नाही आता, थोडा रात्रीचा एडिट केलाय ती आणि हे असं टाकणार आहे. काय राधू गेली ट्युशनला, 1ला ट्युशन संपायचंय आणि ट्युशनला पण राहू दे म्हणत होतं. जायचंय लगेच आपल्याला चहा चपाती खाऊन नाश्ता करून. ह्यांनी त्यांचं काम करायला गेलं, ते आता आल्यात मग जेवण करून अजून गेल्यात. दुर्गा काय करू, बसू वय कुठं बसू, काय नाव गाव आहे का नाही त्याला, काय ते सोफा आहे का खुर्ची आहे, काय आहे ते खुर्ची, सोफा म्हण, सोफा इकडे. तर ह्यांना व्हिडिओ बनवायचा होता ह्यांना, ते अजून काम आलं म्हणून बाहेर गेलात. तर असू द्या, आता मला टेन्शन आलंय. आता सकाळी गेलं असतं एवढं तेवढं उठता बसता आलं असतं, तिथं गप्पा बिप्पा मारल्या असत्या, पोरं पण खेळले असते. आता इथनं जायचं किती, बसायचं किती, पाया पडून लगेच यायचं महागारी, उन्हातानाचं जायचं. मी तर ह्यांना नकोच म्हणलं बघा. पण आता ह्यांनी म्हणतात पाया पडून येऊ, हाय देवाची यात्रा पण बघू म्हणलं राहायचं नाही, पोरीचा पेपर बुडन म्हणलं. आणि आता शेवटचा पेपर आहे 4थीचा. आता राहतो माझी 5वीला जाईन बघा. तर पोरगी आता मोठी व्हायला लागली, कशी मोठी झाली ती पण कळलं नाही. बघता बघता आता 5वीला जाईन. अवघड आहे. बघू आता ह्यांना याला किती वेळ लागतोय. आता राहतो ते 10-15 मिनिटात ट्युशनवरनं, तिथं आवरूनच गेली बघा. ओम पण तिच्याबरोबरच गेला या ट्युशनला.
मला माहीत पण नाही गेलेला. परत मला मुलांनी सांगितलं. तो पण ट्युशनला गेलाय. आणि बांगड्या इथं काय आधीच घातल्या होत्या मी. कालच्यापासून हातात बांगड्याच घातल्यात. साडी घातल्या, मला बांगड्या आवडतात घालायला. ले ना 2-3 फक्त. आणि मी आता साड्या वापराय काढल्यात बघा. ड्रेस माझं सगळं नवं असून फाटलं. त्याला नेमकं कमरापाशी फाटतात एकाच साईडला. आणि सगळं ड्रेस तिथंच फाटतात. वैतागून गेली मी. ते नवी ड्रेस असून पण सगळं फाटून गेलं. म्हणलं नको, थोडी चिडचिड होती काम करताना, कपडे धुताना, साडीवर काम करायला. पण आता सवय लागून तर घ्यावा लागेल. ह्यांनी म्हणतात ड्रेस आणतं. मी म्हणलं मला ड्रेस नको. तसं 1-2 घ्यावा म्हणलं. त्या दिवशी पण गेलं तर दुकानात, पण ते लयच महाग सांगत होतं ना, एकदम पातळ पातळ. म्हणलं ही पण फाटून जायचं, नकोच म्हणलं. आणि उशीर पण भरपूर झालं, 10 वाजल्या होत्या. मग म्हणलं बघू उद्या येऊ. मग परत काय जाणं झालंच नाही. मग अजून काय ड्रेस आणलंच नाहीत. बाहेर येतात आता घालायला. दुर्गा, ती लागन की ग बाबू, ती नवी लागन की. आ काय? आणि जास्त बोललं की ठसका लागतं. त्याच्यामुळे मी आपलं व्हिडिओ स्टॉप करत करत बोलते बघा. तर असू द्या. आणि रात्री लय भारी वाटत होतं. पाऊस थोडासा आला होता, लगेच गेला. पण तसे पावसाचा दिवस नाही. ते नासाठी पाऊस म्हणतात, धान्याचं नासाठी करतात ते पाऊस. ते येतच बघा पाडव्याच्या टायमाला, परत अजून होतं एकदा दोनदा. असं असतंय बघा त्या पावसाचा नियम. तर आता एवढं उन्हातानाचं जायचं, परत महागारी यायचं. महागारी यायचं काय नाही, पण उशीर भरपूर होणार आहे. आणि तिथं नाही का म्हणजे तसं ते खंडोबाला कसं खोबरं आणि भंडारा म्हणजे हळद म्हणजे भंडारा, तसं ती वाहत्यात बघा. ते पण कधी 5च्या पुढं 5:30ला 6ला तिथं भरपूर गर्दी होती. एकदा आम्ही गेलतो, भरपूर दिवस झालं, बहुतेक त्याला 2 वर्ष झालं असं गेलेलं त्या यात्रेला. तर असं असतं. म्हणलं दुपारनं यात्रा भरते का भाऊ, म्हणलं भरते, पण गर्दी असते 5:30-6ला. म्हणलं असू द्या आपण पाया पडून महागारी येऊ म्हणलं. त्यांचा मुलांचा पण हट्ट आहे. आणि राजू तर म्हणली पहिल्यांदा नकोच, पण परत ह्यांनी म्हणलं जाऊ आणि लगेच येऊ. मी पण म्हणलं किती पण उशीर होऊ द्या, महागारी यायचं. कारण उद्या पेपर आहेत. लेखी पेपर नाही तोंडीच आहे. पण परत मॅडम अजून नाही काय म्हणायच्या फिरायसाठी, म्हणजे मॅडम तर नाही काय, पण आपलं एवढं तेवढं म्हणतच असतं की आता पेपर आहे शेवटचं लास्टचं म्हणल्यावर. होय दर्गा मग. त्याच्यामुळे ते आपल्याला पण पटलं पाहिजे नाही का दर्गा? होय का दर्गा? पटलं पाहिजे का नाही आपल्याला पण? पटलं पाहिजे का नाही? तुला शाळेत जायचं का ग? हा, कुठं जायचं? कुठं? शाळेत होय. 1-2 येतं का तुला म्हणायला? अयो, 1-2 येतं का? 1-2 येतं? 1-2 येतं म्हणायला? म्हण 1. येत नाही तुला? येतं क्या ग? म्हण येत 1 2 ABCD म्हण. खेळायच्या नादी लागली त्याच्यामुळे मनाला झाली बघा. तर असू द्या. चला आता बघू ह्यांनी आल्यानंतर किती वेळ लागतोय आता निघायला, कितीक नाही. मुलांचं आवरलंय, सगळं झालंय. दुर्गा नळी लाग ना, आता उन्हातानाच जावं लागलं. मला पुन्हा काय झालंय काय माहित, असं मनात नसल्यासारखं. असं ऊन पण लागतंय, कंटाळा पण आलाय कामाने. जरा हे होतंय काम काय माहित, म्हणून उदास असल्यासारखं. भांडे घासल्यात. आणि इकडं मी आता बघा मगाशी म्हणजे 1 तास झालं दही करायला टाकले. ताक पण होतंय ह्याचं. म्हणलं दूध लय शिल्लक राहिलंय 2 दिवसाचं, थोडं थोडं करून. आणि मग ते सगळे एकत्र केलं तापून, त्यात थोडं दही टाकलं, दही बनवायला ठेवलंय. तर चला इथं व्हिडिओला एंड करते. बाय. मोबाईल पण गुतायला लागला.